मी केजरीवालला आव्हान देतो की त्यांनी आमचं प्रूव्ह करून द्यावं. त्यांनी जर आमचं मिहानमध्ये काही शेअर असेल प्रूव्ह केलं तर मी राजकारण सोडीन आणि नाही प्रूव्ह झालं तर त्यांनी राजकारण सोडून द्यावं. त्यांनी पुन्हा बोलू नये. नितीन गडकरींनी केजरीवालांना दिलं खुलं आव्हान, फेटाळले अरविंद केजरीवालांचे भ्रष्टाचाराचे आरोप. राष्ट्रवादीचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावितांची मुलगी हिना गावित उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. तसं झाल्यास गावितांचं मंत्रिपद काढून घेण्याचा अजित पवारांचा इशारा. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीची आज घोषणा होण्याची अपेक्षा. राज्यातल्या पुणे, नांदेड, लातूर आणि यवतमाळच्या उमेदवारांबद्दल उत्सुकता. मोदींच्या प्रचार मोहिमेला विकिलीक्सचा झटका. जुलियन असांजेनं मोदींना प्रामाणिक म्हटल्याचा मोदी समर्थकांचा दावा साफ खोटा असल्याचा विकिलीक्सचा खुलासा. बुलढाण्यातल्या तरवादी गावात सापडले 26 गावठी जिवंत बॉम्ब. एका आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. जंगलातील जनावरं मारण्यासाठी बॉम्ब तयार केल्याची आरोपीची कबुली. शिवाजी पार्क परिसरातल्या इमारतींना हेरिटेज यादीतून वगळलं. सूत्रांची माहिती, हेरिटेज फेरविचार समितीनं मुंबई महापालिका आयुक्तांकडे दिला अहवाल. मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा 11 दिवसांनंतरही सुगावा नाही. रडारच्या कक्षेत येऊ नये म्हणून वैमानिकानं 5000 फुटांवरून विमान उडवल्याचा अंदाज. क्रिमिया अखेर युक्रेनमधून फुटलं. रशियामध्ये विलिनीकरणाच्या प्रस्तावावर अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्या सह्या. अमेरिका आणि युरोपीय महासंघानं केला निषेध. आणि देहू तीर्थक्षेत्री आज 365वा तुकाराम बीज सोहळा. राज्यभरातून हजारो वारकरी आणि दिंड्या देहूमध्ये दाखल. मंदिरासह पोलीस प्रशासनही सज्ज.